नमस्कार. अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये 14 दिवसांचा युद्धविराम करण्यात आलेला आहे. याखेरीज क्रूड तेलाच्या ऑइल किमती या घसरलेल्या आहेत. रुपयामध्ये सुधारणा झालेली आहे. RBIची क्रेडिट पॉलिसी चांगली आलेली आहे. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आज शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून आलेली आहे. आज सकाळी भारतीय शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर ती वाढतच होती. मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 2,946 पॉईंटनी वाढून 77,563 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 874 पॉईंटनी वाढून 23,997 वर बंद झालेला आहे. सर्व इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे. BSE रियालिटी इंडेक्समध्ये सर्वात जास्त म्हणजे 6.76% तेजी आहे. BSE ऑटो इंडेक्स 6.55% वर आहे. BSE बँक इंडेक्स 5.72% वर आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 4.03%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 4.39% वर आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: श्रीराम फायनान्स 9.94%, अडानी एंटरप्राइजेस 8.59%, टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड 8.44%, इंटरग्लोब एव्हिएशन 8.12% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: कोल इंडिया 2.97%, टेक महिंद्रा 1.49%, नेस्ले 0.74%, विप्रो 0.64% अशी घसरण आहे. FIIने आज थोडी कमी विक्री केलेली आहे. 2812 कोटी रुपयांची विक्री झालेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 4,168 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 43 पैशाची मजबूती झालेली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 92.58 रुपये प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.